नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. वेदांता, फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग्ज प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प सुद्धा राज्याबाहेर जाणार अशा बातमीनं जोर धरलेला होता. रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरी अद्याप RRPCL कडून मिळणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे ही रिफायनरी महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आलेला होता. मात्र रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेलं आहे. रत्नागिरी रिफायनरी राज्याबाहेर जाण्याची केवळ अफवाच असल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय. काही वेळापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी न्यूज 18 लोकमतला फोनवरून प्रतिक्रिया दिली. काय नेमकं ते म्हणाले, ऐकूया. आता रिफायनरी घालवण्यासाठी कोण प्रयत्न करतायत हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची काय आवश्यकता नाही. इकडे सांगतोय की रोजगार गेले, वेदांता गेला, त्याच्यानंतर अजून कुठचा प्रकल्प गेला, याच्यावर मोठमोठ्या गोष्टी. पण रिफायनरी होऊ नये यासाठी कोण प्रयत्न करतंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून रिफायनरीच्या बाबतीमधलं देखील आमचं धोरण स्पष्ट आहे की रिफायनरी जर तिथल्या स्थानिक लोकांना पाहिजे असेल आणि त्यांनी जमीन दिलेली आहे, रिफायनरी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. आणि या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये हे मंत्री म्हणून माझं स्पष्ट मत आहे. ज्या लोकांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला त्याच्यामध्ये आम्ही देखील होतो आणि नाणारची वस्तुस्थिती ही खरी होती म्हणून नाणारचा प्रकल्प रद्द झाला. बरोबर. पण बारसूला प्रकल्प होत असताना तिथे राजन साळवी नावाचे जे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांचं म्हणणं आहे की लोकांना तो प्रकल्प आवश्यक आहे आणि 80% लोक जागा द्यायला तयार आहेत. आणि तिथलेच विद्यमान खासदार जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हा प्रकल्प त्या ठिकाणी होऊ नये. मग अशी दुटप्पी भूमिका का? इकडे वेदांता गेल्यानंतर बोंबाबोंब करायची आणि तिकडे तिथलेच जे खासदार आहेत त्यांनी सांगायचं की हा 3.5 लाख कोटीचा प्रकल्प नको. मग कशाला युवा पिढीला संभ्रमावस्थेमध्ये कशासाठी ठेवायचं? जर प्रकल्पाला विरोध आहे तर विरोध म्हणून सांगितला पाहिजे. एखादा प्रकल्प स्वतःच्या कर्मानं गेल्यानंतर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं आणि जो प्रकल्प येतोय महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, त्याला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका आहे. आणि ही दुटप्पी भूमिका अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत महाराष्ट्रात यापुढच्या काळामध्ये गुंतवणूक करायला कटिबद्ध असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतल्याचं सांगत जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारनं या प्रकल्पासाठी कसोशीनं प्रयत्न केल्याचंही अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. अग्रवाल यांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूया. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास उत्पादनातील आमची गुंतवणूक देशभरातील उद्योगांची इकोसिस्टीम तयार करेल. आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही लवकरच एक हब तयार करू जिथे महाराष्ट्र आमच्या उद्योग एकीकरणाचा भाग असेल. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतलेला होता. जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारनं कसोशीनं प्रयत्न केलेले होते. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी व्यावसायिक दृष्टीनं सुयोग्य स्थानाची पाहणी केली जात होती. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्टीनं प्रदीर्घ अशी प्रक्रिया आहे ज्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. 2 वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यांतल्या सरकारशी करार करण्याचा प्रयत्न होता. सर्वोत्तम डील कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी प्रयत्न सुरू होते. गुजरातनं आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यानं आम्ही काही महिन्यांपूर्वीच या प्रकल्पासाठी गुजरातचं नाव निश्चित केलेलं होतं. जुलै महिन्यात महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांसोबत आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी सुद्धा चांगल्या प्रस्तावासह आम्हाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. परंतु व्यावसायिक सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली. अब्जावधी डॉलर्सची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल. आम्ही पुढील काळात महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत. गुजरातमध्ये होत असलेल्या प्रकल्पाच्या संलग्न प्रकल्पाच्या दृष्टीनं आमच्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे अशा आशयाचं ट्विट अनिल अग्रवाल यांनी केलेलं आहे.
दरम्यान वेदांता फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता फॉक्सकॉनचे आभार मानलेत। यावेळेला त्यांनी विरोधकांवर सुद्धा निशाणा साधलाय। महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कोणी केला, हा प्रकल्प कुणी लांबवला, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत नेमकं काय म्हटलंय पाहूया। वेदांता फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसाय पूरक राहू। मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार असे दावे केले जात आहेत। पण असे दावे करून ते त्यांच्या अकार्यक्षमतेचं प्रदर्शन करतायत। माझा या नेत्यांना प्रश्न आहे की महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कोणी केला, हा प्रकल्प कोणी लांबवला। स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर, अशा आशयाचं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। पुणे जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये प्रस्तावित असलेल्या वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर आता राज्यात राजकीय वादंग पेटलाय। शिंदे फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेमुळेच हा प्रकल्प राज्यात न गेल्याची टीका विरोधी पक्ष करतायत आणि आता याच मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक झाले। शिवसेनेनं सुद्धा या प्रश्नावरून आता शिंदे गटाची कोंडी करायला सुरुवात केली आहे। सरकारच्या विरोधात युवासेना आक्रमक झाली असून युवासेनेतर्फे आज राज्यभरामध्ये निषेध आंदोलन केलं जाईल, तर राष्ट्रवादी सुद्धा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे। नवीन सरकारच्या कारभारामुळे ही कंपनी आपल्याला सोडून गुजरातला गेली आणि 1 लाख होतकरू तरुणांचा रोजगार देखील घेऊन नेली। मला वाटतं महाराष्ट्राच्या तरुणांसाठी, युवकांसाठी ही एक अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्याकरता, सरकारच्या या हलगर्जीचा निषेध करण्याकरता युवा सेनेच्या माध्यमातून उद्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये असेल, प्रत्येक शहरामध्ये असेल, प्रत्येक कॉलेजच्या बाहेर आणि प्रत्येक मुख्य चौकामध्ये निषेध मोहीम ही आम्ही हाती घेणार आहोत। फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं प्रकरण ताजं असतानाच रायगड जिल्ह्यातला प्रस्तावित बल्क ड्रग्स पार्कही गुजरातमध्ये नेलं गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। बल्क ड्रग्स पार्क रायगडमध्ये उभारण्याचं निश्चित झालेलं होतं, पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। ऐन वेळेला हा प्रकल्प गुजरातमध्ये कसा काय गेला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तर विरोधकांनी याबाबत आत्मपरीक्षण करावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय। एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेसमध्ये नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये आपलं 2 नंबर आलेला आहे महाराष्ट्राचा। हे एवढं सगळं असताना मग आपण जो प्रस्ताव दिलेला बल्क ड्रग पार्कचा, हा देखील आपल्या हातातून निघून जातो। तर हे नवीन जी काही व्यवस्था आहे, मी याला सरकार मानत नाही कारण ही घटना बाह्य आहे, पण ही व्यवस्थेने बरोबर ते पळवून लावलेलं नाही। या बाबतीमध्ये बघा, आता आम्हाला 2च महिने झालेले आहेत। यापूर्वी कुठलं सरकार होतं तुम्हाला माहित आहे, त्याची मानसिकता काय होती ते आपल्याला माहित आहे। मी त्या सरकारमध्ये होतो, परंतु निर्णय घेणारे कोण होते हे माहित आहे, परंतु त्यामुळे मला त्याच्यात जायचं नाही। याला जबाबदार कोण आहे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। आम्हाला 1.5-2 महिनेच झालेत। आता 1.5-2 महिन्यामध्ये आम्ही आल्या आल्या त्या फॉक्स त्यांना पत्र लिहिलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाशी बोललो। आमचा प्रयत्न आपल्याला एकच सांगतो, आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही। कोणी राजकारण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील, कारण याला जबाबदार तेच आहेत। ज्या बल्क ड्रग्स पार्कच्या बाबतीत आदित्य ठाकरे यांनी आरोप केलाय, हा प्रकल्प नेमका आहे तरी काय, पाहूया। केंद्र सरकार देशातील काही ठिकाणी बल्क ड्रग्स पार्क उभारणार आहे। यासाठी राज्य सरकारकडून रोहा मुरुडमध्ये जागा निश्चित करण्यात आलेली होती। तब्बल 5000 एकर जागेची निश्चिती या प्रकल्पासाठी करण्यात आलेली होती। मुरुड आणि रोह्यातल्या 17 गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार होता। हा प्रकल्प उभा राहताना इथल्या कोणत्याही गावचं स्थलांतर न करण्याचा निर्धार केला गेलेला होता।
गावांचं स्थलांतर न करता हा प्रकल्प साकारला जाणार होता। या प्रकल्पामध्ये एकूण 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित होती आणि यातून 75,000 लोकांना रोजगार उपलब्ध केला जाणार होता। या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आता बीडीपी जो होणार आहे रायगडला, त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे 14 ऑक्टोबर 2020 मध्ये गेला होता, म्हणजे 2 वर्षापूर्वी गेला होता। आणि 2 वर्षामध्ये केंद्र शासनाला आम्ही 1 गुंठा देखील जागा दिली नाही। त्यावेळी कोण होतं, काय होतं, ह्याच्यावर मला अजिबात चर्चा करायची नाही। कशामुळे गेला याच्याबाबत देखील चर्चा करायची नाही। पण जरी बीडीपी असला तरी केंद्र शासनानं सहकार्य त्याच्यामध्ये आर्थिक नाही केलं तरी महाराष्ट्र राज्य आणि एमआयडीसी असं दोघं मिळून हा प्रकल्प आम्ही रायगडमध्ये करणार आहोत। त्याची बैठक 3-4 दिवसापूर्वीच पार पडलेली आहे। त्याच्यामुळे बीडीपी हा प्रकल्प कुठेही महाराष्ट्रातून जाणार नाही, महाराष्ट्र सरकारचाच असणार आहे, एमआयडीसीचाच असणार आहे आणि त्याच्यातनं देखील हजारो रोजगार निर्माण होणार आहेत। आणि आता बातमी कल्याण डोंबिवलीतनं सोशल मीडिया संदर्भातली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं ऑफिशियल ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलेलं आहे। अकाउंटचं नाव बदलून ते vitalik.eth असं बदलण्यात आलंय। 15 मिनिटांहून जास्त सेकंदाला किमान 3 ते 4 ट्विट्स या अकाउंटवर केले जात आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, हा सगळा प्रकार कसा काय घडला, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर वितालिक बुटेरिन हा जो बिटकॉइनचा जनक आहे किंवा बिटकॉइन संदर्भात सहसंस्थापक आहे, त्याचा फोटो लावून बिटकॉइन मधले जे इथेरियम मर्ज नावाचं जे नवीन सॉफ्टवेअर जे अपडेट येणार आहे त्या अपडेटचं हे पोस्टर तयार करून वारंवार केडीएमसीचं जे ऑफिशियल अकाउंट आहे, ज्या अकाउंटवरून नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले कोविडची परिस्थिती असेल किंवा इतर काही ज्या सूचना असतील त्या दिल्या जातात, तर ते वारंवार तिथं त्यांनी जो हॅक करून वारंवार तो मेसेज जो आहे एकच मेसेज सेकंदामध्ये जवळपास 3 ते 4 वेळा पोस्ट केला जातोय। आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत अजूनही माहिती नाहीये असं कळतंय। आयुक्त देखील संपर्कात नाहीयेत। पोलिसांना याबाबत काही कल्पना दिली गेलेली आहे, त्यानुसार पोलीस आता हे सगळं तपासतायत की नेमकं हे कशामार्फत हॅक झालेलं आहे, याचं कारण काय आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यापुढे असं होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत याकडे देखील ते लक्ष देत आहेत। बर अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। शिंदे गटातले नाराज आमदार संजय शिरसाट यांच्या नाराजीमध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण 9 विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या यापूर्वीच जाहीर केल्यात। आता त्यानंतर पक्षनेते आणि उपनेत्यांच्या नियुक्त्या सुद्धा जाहीर केल्यात। यामध्ये बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं नाव नसल्याचं समोर आलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिरसाट यांच्या नाराजीमध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महामंडळ आणि प्राधिकरणांवरच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे। या संदर्भातला प्रस्ताव 16 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सगळ्या विभागांना दिलेले आहेत। त्यामुळे येत्या महिन्याभरात भाजप आणि शिंदे समर्थकांच्या नियुक्त्या महामंडळावर होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री रेणुका सिंग सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत। शिरूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली असून स्थानिक माजी खासदार कोणत्या पक्षाचे आहेत हे महत्त्वाचं नाही, आम्ही आमची ताकद आजमावणारच असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय जनता पार्टी को इस क्षेत्र में हम मजबूत करना चाहेंगे, क्योंकि एनसीपी भी अब सिमटेगी। उनके कथनी और करनी में बहुत अंतर है। भारतीय जनता पार्टी जो कहती है वो करती है, और इस क्षेत्र को यदि विकास चाहिए
तो प्रत्याशी सही और काम करने वाला होना चाहिए, भारतीय जनता पार्टी का होना चाहिए। महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात आज पहाटे दरड कोसळली आहे। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही हानी झालेली नसून या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातून दरड हटवण्याचं काम सुरू आहे। दरड कोसळून 3 तास उलटले तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे कोणतेही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। यामुळे महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। ही एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते। महाबळेश्वर रस्त्यावरच्या केळघर घाटात पहाटे दरड कोसळल्याचा प्रकार घडलाय। सांगलीमध्ये साधूंना मारहाण करण्यात आल्याच्या प्रकारानंतर खळबळ माजली आणि या मारहाण प्रकरणाची पोलिसांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे। या प्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। तर बुधवारी 7 जणांना बेड्या ठोकल्या गेलेल्या होत्या। आतापर्यंत या मारहाण प्रकरणामध्ये सांगली पोलिसांनी 8 जणांवर कारवाई केली आहे। अटक केलेल्यांमध्ये सरपंच पुत्रासह माजी सरपंचाचाही समावेश आहे। अटक केलेल्यांपैकी 7 जणांना आज कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे। जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेशमधल्या 4 साधूंना जमावाकडनं बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। कर्नाटकमधनं पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आलेली होती। साधूंना मारहाण प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या 8 जणांमधले 2 जण हे काँग्रेस कार्यकर्ते असल्याचं निष्पन्न झालंय। यानंतर आता भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करत काँग्रेसला टोला लगावलाय। आपल्या ट्विटमध्ये राम कदम यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। सांगलीमध्ये साधूंना मारहाण आणि त्यांच्या सोबत जो अपमानास्पद प्रकार घडला त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। मग आता काँग्रेस पक्ष देशासमोर सर्व साधू संतांची माफी मागणार का हा सवाल आहे। काल टाहो फोडणाऱ्या काँग्रेस पक्षाला आज आमच्या साधू संतांची माफी मागावीच लागेल अशा आशयाचं ट्विट राम कदम यांनी केलेलं आहे। सांगलीमध्ये आपल्या साधू संतांना अतिशय दुर्दैवी पद्धतीनं मारहाण करण्यात आली, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली आणि आता हे बदललेलं सरकार आहे। पालघर साधू हत्याकांडाच्या वेळेस ते हत्याकांड होऊन देखील त्यावेळेचं सरकार शांत बसलं होतं, तसं हे सरकार नाही। माननीय उपमुख्यमंत्री रशियाला असताना सुद्धा तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी गेले। तिथून त्यांनी पोलिसांना निर्देश दिले, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील निर्देश दिले आणि ताबडतोब कारवाईला आरंभ झाला, अटक सत्र सुरू झाले। आता साधूंना मारहाण करणारे कोण आहेत? तर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते। हीच आहे काँग्रेसची संस्कृती। काल सांगलीच्या साधू संतांच्या मारहाण प्रकरणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं टाहो फोडणारे काँग्रेसचे नेते आज देशासमोर साधू संतांची माफी मागणार आहेत का हा आमचा सवाल आहे। आणि जरा जरी नैतिकता शिल्लक असेल तर निवडणुकीच्या वेळेस जानवे घालणारे, मंदिरात जाणारे काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या या साधू संतांची माफी मागितलीच पाहिजे। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातनं गेल्याच्या निषेधार्थ शिंदे सरकारच्या विरोधात युवा सेना आता आक्रमक झालेली असून युवा सेनेतर्फे आज राज्यभरामध्ये निषेध आंदोलन करण्यात येत आहे आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, शिंदे सरकारच्या विरोधात युवा सेना आता राज्यभर एल्गार पुकारताना दिसतेय, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर ज्या पद्धतीचा वेदांत आणि फॉक्सकॉनच्या बाबतीतला वाद उभा राहिला होता त्यानंतर युवा सेना महाराष्ट्रभर अतिशय आक्रमक पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळते।
ज्या पद्धतीनं संपूर्ण आरोप झालेले होते, त्यानंतर हे सर्व महिला शिवसैनिक असतील आणि इतर अनेक पुरुष युवा सेनाचे सहकारी हे उपस्थित झाले. पांडुरंग सकपाजी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? खरं तर आरोप प्रत्यारोप सुरू होते, आता कंपनीकडनं एक वेगळंच ट्विट आलं. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. खरं म्हणजे हा प्रकल्प तिथे न्यायलाच नकावा होता. काल तुम्ही जे ट्विट बघितलं अनिल अग्रवाल साहेबांचं, जे वेदांताचे संचालक आहेत, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की जुलै महिन्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने या ठिकाणी भरपूर प्रयत्न केले हा प्रकल्प इथे ठेवण्यासाठी, परंतु त्याच वेळेला ठरलं होतं की हा प्रकल्प गुजरातला न्यायचा, तो सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवला होता. अशा पद्धतीने महाराष्ट्राला धोक्यामध्ये ठेवून, अंधारात ठेवून हा प्रकल्प तिथे नेणे कितपत योग्य आहे? आज 1,56,00,000 कोटीचा हा प्रोजेक्ट हा तिथे नेणं हा कितपत योग्य आहे? याचा अर्थ महाराष्ट्रातल्या लोकांना, तरुणांना बेरोजगार करायचं, इकडची बेरोजगारी वाढवायची आणि गुजरातला सर्व प्रकल्प न्यायचं, गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सगळा कारभार त्यांचा चाललेला आहे. याचा युवा सेनेतर्फे माननीय युवा नेते आणि शिवसेनेचे नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली याचा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रात होतोय. याचं राज्यकर्त्यांनी भान ठेवलं पाहिजे. खरं तर या संपूर्ण प्रकरणावरती शिंदे आणि फडणवीस यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि महाविकास आघाडीच्याच काळामध्ये हे असं सगळं झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मोदींशी सुद्धा याविषयी चर्चा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आणखीन काही मोठे प्रोजेक्ट्स मुंबईमध्ये आणण्याचा साठी किंवा महाराष्ट्रात यावे यासाठी ते स्वतः प्रयत्न करण्याचं मोदींनी शिंदेंना सांगितलं. पण असं घडल्यानंतर यापूर्वी का नाही घोषित केलं? मग जर घोषितच करायचं होतं की मोठे प्रकल्प या ठिकाणी आणण्यात येणार आहेत, त्याच्या अगोदरच घोषित करायला पाहिजे होते. हे झाल्यानंतर का, म्हणजे एखादा मुलगा रडल्यानंतर तू गप्प बस, तुला उद्या अजून काहीतरी देतो, अशा प्रकारचं गाजर दाखवायचं काम मोदी सरकार करत आहे. त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो. नक्कीच आपण बघतोय की जाहीर निषेध केला जातोय. महाराष्ट्रभर ही स्वाक्षरी मोहीम आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरं, सुस्मिता, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि युवा सेनेच्या या आंदोलनाच्या एकंदरीतच आक्रमक भूमिकेच्या नंतर आता राज्यभरात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. बातमी नाशिकमधली आहे. नाशिकमध्ये बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणारं एक मोठं रॅकेट उघडकीला आलेलं आहे. जिल्हा रुग्णालयात चालणाऱ्या या बोगस प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणी पोलिसांनी एका लिफ्टमॅनला ताब्यात घेतलाय. नाशिक, धुळे इथल्या 3 अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पोलिसांच्या रडारवर असल्याची देखील माहिती आहे. ही टोळी पैसे घेऊन बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून देत होती. पोलिसांच्या कारवाईमध्ये आतापर्यंत 25 बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. यानंतरची एक धक्कादायक बातमी यवतमाळमधली आहे. यवतमाळमधल्या पोलीस मुख्यालयाच्या गेटवरच पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जुन्या वादातनं मारेकऱ्यानं पोलीस मुख्यालयासमोर येत हे कृत्य केल्याची माहिती समोर येते. अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं जिल्हा पोलीस दलामध्ये खळबळ माजली आहे. निशांत खडसे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी आपल्या एका कामानिमित्तानं पोलीस मुख्यालयात आलेला असताना अचानक आलेल्या मारेकऱ्यानं या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढचा तपास सुरू केलाय. मराठा समाजाच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे जळगाव इथले पोलीस निरीक्षक किरण बकालेंचं निलंबन करण्यात आलेलं आहे. या अधिकाऱ्यानं मराठा समाजाच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केलेलं होतं आणि यामुळे मराठा समाज आक्रमक झालेला होता. या अधिकाऱ्याची वादग्रस्त क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजासह संभाजीराजे छत्रपती यांनी या पीआयला तत्काळ निलंबित करावं अशी मागणी सुद्धा केलेली होती. नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरील महिलांच्या फ्रीस्टाईल हाणामारीची घटना समोर आलेली आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि महिला प्रवासी दरम्यान झालेल्या वादानंतर ही मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि पोलिसात काम करणारी प्रवासी महिला यांच्यामध्ये टोल भरण्यावरनं वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर या दोघींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी याच टोल नाक्यावर 2 महिलांमधल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. यावेळेला प्रवासी महिलेला मारहाण करणाऱ्या टोल नाक्यावरच्या 2 महिला कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं. गोंदियामध्ये आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी 2 शिक्षकांना अटक करण्यात आलेली आहे. शारीरिक सरावादरम्यान
6वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकानं बेशुद्ध होईपर्यंत 2 शिक्षकांनी काठी आणि पाईपनं बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली होती. प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण केल्याची ही घटना बुधवारी घडलेली होती. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. असंही त्या म्हणाल्या. क्रोएशियाची राजधानी झाग्रेबमध्ये शनिवारी सरकारविरोधी आंदोलन करण्यात आलं. 1000 सरकारविरोधी आंदोलक यावेळी एकत्र आले होते. नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना भ्रष्टाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलक एकत्र आले. आंदोलक कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते, पण कोविड लसी आणि पासेसचा विरोध करणाऱ्या गटानं या निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांचं रोजचं आयुष्यही कठीण झालंय, त्याचाच संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोप फ्रान्सिस या आठवड्यात कझाकस्तानच्या दौऱ्यावर आहेत, कारण युक्रेनमधल्या युद्धाचं समर्थन करणाऱ्या रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांना भेटण्याची आणि शांततेची विनंती करण्याची संधी यामुळे मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कझाकिस्तान प्रायोजित जागतिक धार्मिक नेत्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठीचा हा दौरा आहे. कोरोनानंतरच्या जगात आंतरधर्मीय संवादाला चालना देणं या परिषदेचं मूळ उद्दिष्ट आहे, पण रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातल्या नेत्यांना शांततेचं आवाहन करण्याला ते आता प्राधान्य देत आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कझाकस्तानच्या पहिल्याच परदेश दौऱ्यामुळे सोव्हिएत रिपब्लिकसह राजकीय आणि आर्थिक संबंध दृढ होतील अशी अपेक्षा कझाकस्तानचे उपपराष्ट्रमंत्री रोमन वासिलेंको यांनी व्यक्त केली. कोरोना काळानंतरचा हा त्यांचा पहिला परदेश दौरा आहे. शी जिनपिंग यांच्याबरोबरच पोप फ्रान्सिस देखील कझाकिस्तानच्या राजधानीमध्ये पोहोचले आहेत. नूर सुलतानमध्ये आयोजित 7th काँग्रेस ऑफ लीडर्स ऑफ वर्ल्ड अँड ट्रेडिशनल रिलिजन्ससाठी पोप फ्रान्सिस मंगळवारी कझाकस्तानला पोहोचले. रशियाचं युक्रेनमधलं युद्ध आणि चीनसोबतचे ताणलेले संबंध या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. 3 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान फ्रान्सिस हे राष्ट्राध्यक्ष कॅसिम जोमाट टोकायेव यांची भेट घेतील. त्याचबरोबर बुधवार आणि गुरुवारी 50 देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध आणि इतर विश्वास गटांच्या 100हून अधिक प्रतिनिधी मंडळांसह आंतरधर्मीय बैठकीसाठी ते आता कझाकिस्तानला दाखल झालेत. राजपदावर आल्यानंतर किंग चार्ल्स यांनी उत्तर आयर्लंडला प्रथमच भेट दिली. बेलफास्टमधल्या सेंट अॅन्स कॅथेड्रलमध्ये पोहोचल्यानंतर जमावानं चार्ल्स आणि कॅमिला यांच्या नावानं जयघोष केला. उत्तर आयर्लंडमध्ये 2 मुख्य समुदाय आहेत, ज्याच्यामध्ये प्रोटेस्टंट युनियनवादी आणि जे स्वतःला ब्रिटिश नागरिक मानतात, आणि मुख्यत्वे रोमन कॅथलिक राष्ट्रवादी जे स्वतःला आयरिश नागरिक मानतात. राणी एलिझाबेथ द्वितीय यांना माजी सैनिकांनी देखील श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी सेवेत असतानाचा पोशाख परिधान केला होता. वयोमानाप्रमाणे यातल्या अनेक माजी सैनिकांना काठीचा आधारही घ्यावा लागत होता, पण राणींना आदरांजली वाहण्यासाठी ते यावेळी उपस्थित होते. रॉयल हॉस्पिटल चेलेसाच्या आवारामध्ये हे सर्वजण जमले होते. एलिझाबेथ यांनी 70 वर्ष ब्रिटन आणि देशाच्या सशस्त्र दलांचं नेतृत्व केलं होतं. अनेकांनी यावेळी एलिझाबेथ यांना भेटल्याच्या आठवणींना उजाळा दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये एलिझाबेथ यांनी ट्रक ड्रायव्हर आणि मेकॅनिक म्हणून देखील युद्ध काळात काम केलं होतं. 1952 मध्ये राणी पदावर पोहोचल्यानंतर त्या सशस्त्र दलांच्या प्रमुख झाल्या होत्या. जगभरातून राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहिली जाते. जपानच्या टोकियोमधली दृश्य आहेत, जिथल्या ब्रिटन दूतावासातही अनेक नागरिकांनी येत एलिझाबेथ यांच्या स्मरणार्थ शोकसंदेश लिहिलेत. यातल्या काही नागरिकांनी एलिझाबेथ यांच्या आठवणीही यावेळी सांगितल्यात. अमेरिकेच्या सभागृह अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्यासह संसद सदस्यांनी मंगळवारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. तसंच संसदेनं शोक प्रस्तावही मंजूर केला. यानंतर पेलोसी यांनी बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत हे कामकाज तहकूब केलं होतं. बातम्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यानच्या, कारण रशियाकडून परत मिळवलेल्या खार्किव प्रदेशातील काही भागांचं फुटेज युक्रेनियन एअरबोर्न असॉल्टच्या सैन्यानं मंगळवारी शेअर केलंय. रशियन सैन्यानं वाहनं आणि त्यांचे स्वतःचे सैनिक सोडून माघार घेतली, अशी 25th सेपरेट सिचलेस्लाव एअरबोर्न ब्रिगेडच्या पॅराट्रुपर्सनी सांगितलंय. तिथून पळून जाताना त्यांनी स्वतःच्या एका सैनिकालाही गोळ्या घातल्याचं एका सैनिकानं म्हटलंय. अलीकडच्या काही दिवसात खार्किवच्या ईशान्येकडच्या भागातून सैन्य मागे घेतल्याचं रशियानं देखील मान्य केलंय.
युक्रेनमधून अन्न आणि रशियन फेडरेशनकडून खतांचा पुरवठा कायम अखंडपणे राहावा यासाठी संयुक्त राष्ट्रांचं एक पथक काम करतं. पण युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात धान्य निर्यात होत असूनही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशांतर्गत किमती अजूनही कमी झालेल्या नाहीत, असं युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या सरचिटणीस रेबेका ग्रिन्स्पॅन यांनी म्हटलंय. ब्लॅक सी इनिशिएटिव्हमुळे जगातील कोट्यवधींसाठी परवडण्याजोगं अन्न पाठवण्यासाठीचे हे प्रयत्न होते. युक्रेनमधून आतापर्यंत 129 जहाजं यशस्वीपणे धान्य घेऊन निघाल्याचं ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्हचे समन्वयक आमिर अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितलं. नाटोचे माजी सरचिटणीस अँडर्स फोग रासमुसेन यांनी युक्रेनसाठी भविष्यातील ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यंदा तांदूळ महागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण देशभरातल्या पेरणीमध्ये तब्बल 6% घट झाली आहे. महाराष्ट्रातील तांदूळ पेरणी रोवणीत जरी वाढ झालेली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ती कमी असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे. भारतात तांदळाची उत्पादकता सरासरी 4.5 टन प्रति हेक्टर आहे, पण यंदा कमी पीक घेण्यामध्ये आल्यानं देशामध्ये तब्बल 92.34 लाख किलो तांदळाच्या तुटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम किमतीवर होण्याची दाट शक्यता आहे. एसटी महामंडळातील एसटी कामगार संघटनेनं पुन्हा एकदा एसटी संपाची चाचपणी सुरू केलेली आहे. कर्मचाऱ्यांचे 2020 पासून थकीत देणी तातडीनं देणे, मॅक्सी कॅबला प्रवासी परवाने न देणे या आणि अशा एकूण 34 मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेनं लाक्षणिक उपोषणाची नोटीस एसटी महामंडळाला दिलेली आहे. आज या संपाच्या नोटिशीवर महामंडळामध्ये चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेनं 4 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतलेला आहे. आज रात्री 1:10 ते उद्या पहाटे 5:10 सगळ्या मार्गिकांवर हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर आता पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतुकीवर नियंत्रण या उद्देशानं या पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदत उपलब्ध व्हावी या उद्देशानं MSRDCनं पोलीस ठाण्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर आता पोलीस ठाणी उभारली जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण काय आहेत यामागची नेमकी पाहूया. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही पोलीस ठाणी असतील. दर 50 किलोमीटरवर एक पोलीस ठाणं असेल. 15 महामार्ग सुरक्षा पोलीस ठाणी उभारली जातील. यासोबतच 21 क्विक रिस्पॉन्स व्हेकल्स तैनात केले जातील आणि यासोबतच 21 ॲम्ब्युलन्सची देखील सुविधा उपलब्ध केली जाईल. मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधला प्रवास आता लवकरच सुसाट होणार आहे. शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पातील महत्वाचा भाग असलेल्या समुद्रातल्या पुलाचं बांधकाम 84% पूर्ण झालंय. या प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रात जात पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या कामाचा आढावा घेतलेला आहे. जो MTHL हा जो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो प्रोजेक्ट आहे हा अतिशय गेम चेंजर महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. मुंबईकरांसाठी, नव्या मुंबईकरांसाठी, रायगडकरांसाठी आणि संपूर्ण म्हणजे मुंबई आणि ठाणे जिल्हा या भागातल्या लोकांना, किंबहुना नवीन होणाऱ्या एअरपोर्ट असेल, JNPT असेल, या भागातल्या लोकांना अतिशय सोयीचा हा MTHL प्रोजेक्ट ठरेल. हा 22 किलोमीटरचा हा प्रोजेक्ट आहे. हा मला वाटतं सगळ्यात लॉंगेस्ट हा सी लिंक आहे, सी ब्रिज आहे. आपल्यासोबत MMRDचे आयुक्त आहेत श्रीनिवास सर, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, हा प्रकल्प देशातला सगळ्यात मोठा समुद्रावरच्या ब्रिजचा आहे. हा प्रकल्प आता कुठपर्यंत आलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला या ब्रिजवरनं कधी जाता येईल? अराउंड 84% काम आता पूर्ण झालेले आहे
आणि 2023 डिसेंबरच्या अगोदर हा काम आपण पूर्ण करायचं आहे. आमच्या सोबत इंजिनिअरिंग चीफ आहे, पूर्ण टीम आहे, व्यवस्थित रात्रंदिवस ते काम करतात. त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो पहिल्यांदा. आणि दुसरा राजेश विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. आणि सगळं आताचे जे सरकार आलं ते याला कारणीभूत आहे. जवळपास 1 लाख युवकांना रोजगार या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून मिळाला असता. काही फॉक्सकॉनच्या विषयी मान्य सुभाष देसाईंचं वक्तव्य प्रसिद्ध केलं पाहिजे, पण फॉक्सकॉनच्या या प्रकल्पात वेगवेगळे प्रकार होते. एक प्रकल्प मोबाईलच्या काही पार्ट विषयीचा होता आणि एक चिप विषयीचा होता आणि तो तळेगावला येण्याचं प्रस्तावित होतं. थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही. गुजरातच्या अखत्यारीत किंवा केंद्राच्या अखत्यारीत दिल्लीचे जे पादशहा आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करतं. आणि तसं पैठणमध्ये झालेल्या सभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कबूल केलं की मी दिल्लीच्या जे पादशहा आहेत आत्ताचे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं तर काय वाईट आहे हे त्यांनी कबूल केलेलं आहे. पैठणवर मी येत नाही, परंतु पैठणची सभा झालेली असताना शासकीय पत्रक काढलं गेलं. निश्चित याची चौकशी होईल. शासकीय पत्रक कडून अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पंचायत समिती पैठण, पंचायत समिती संभाजीनगर सुस्पष्ट सूचना दिल्या. एसटीच्या बसेस त्या दिवशी बंद ठेवल्या. एसटीचं बसस्टँड हे सभेला येणाऱ्या लोकांच्यासाठी पार्किंग म्हणून वापरलं. पूर्ण एसटी बस त्या मार्गावरच्या बंद ठेवल्या. शाळा बंद ठेवल्या. गेवराईहून, शेवगावहून आणि जे भुमरे साहेबाचा जो कारखान्यात ऊस ज्यांनी घातलेला आहे बाहेरच्या लोकांनी, त्या खातेदारांना वाहनं आणण्यासाठी सांगितलं गेलं. त्याचं रेट कार्ड मी मुंबईच्या प्रेसमध्ये जाहीर केलं होतं. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरनं आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यापेक्षा अधिक मोठा प्रकल्प महाराष्ट्रासाठी देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मात्र प्रकल्प गेल्यानंतर हे निव्वळ गाजर दाखवत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी लगावला. एक मिनिट, ते आता जिथं पहिला प्रकल्प चालला ना तिथं एक्सटेन्शनचा विचार करावा. आता पहिलं आपल्याकडं तो प्रकल्प व्हावा, हे एक्सटेन्शनचा विचार करू, मग ते अमकं होईल तसं. त्याला दिल्लीला जावा, तुम्हाला ज्यांना भेटायचं ते भेटा, पण प्रकल्प महाराष्ट्रात आणा. त्या प्रकल्पाच्या करता काय सवलती द्यायच्या त्या सवलती देतो तर अधिकार तुमचा आहे. कारण आमच्या काळामध्ये आम्ही त्या सवलती सगळ्या देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला. तेव्हा सुभाष देसाई असतील, आदित्य ठाकरे असतील, हे डावसला जात असताना गेले असताना. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ग्रेन इनिशिएटिव्हचे समन्वयक आमिर अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितलं. नाटोचे माजी सरचिटणीस अँडर्स फोग रासमुसेन यांनी युक्रेनसाठी भविष्यातील सुरक्षा हमींसाठी ज्या शिफारसी यावर मंगळवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली आणि शिफारसी सादर केल्या. कीव सिक्युरिटी कॉम्पॅक्ट या नावानं हा उपक्रम राबवण्यात आला होता, ज्यामध्ये रासमुसेन आणि अध्यक्ष कार्यालयाचे प्रमुख असलेले आंद्री येरमाक यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय कार्यगटानं तो उपक्रम विकसित केला होता. आणि या शिफारसी भविष्यातल्या सुरक्षा कराराचा आधार असतील अशी भावना व्यक्त करत झेलेन्स्की यांनी रासमुसेन यांचे आभारही मानले. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून 80 लाखांपेक्षा अधिक नागरिक युक्रेनमधून बाहेर पडल्याचं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या संचालकांनी सांगितलंय. गेल्या 20 वर्षातलं हे सर्वाधिक प्रमाण असल्याचं ते म्हणाले. कीवमधल्या पत्रकार परिषदेदरम्यान अँटोनियो विटोरिनो यांनी याबद्दलची माहिती दिली. युक्रेनचे 69 लाख नागरिक विस्थापित झाले आणि 64% नागरिकांनी नोकऱ्या गमावल्यात. त्यामुळे आर्थिक मदतीची त्यांना गरज आहे. यातल्या 78% नागरिकांना रोख रकमेची तर 30% नागरिकांना अन्नाची प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. युक्रेनमध्ये परत जाण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाल्याचंही यावेळी ते म्हणाले.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये रशियाला लढा देतानाच एकीकडे सूर्यफुलाची शेतीही केली जाते. अर्थकारण सुरू ठेवायचं असेल तर शेती गरजेची आणि सूर्यफूल हे युक्रेनचं राष्ट्रीय फूल आहे. नेहमीपेक्षा अशा संकट काळात शेती करण्याचं मोठं आव्हान आता शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. युद्धामुळे नुकसान झालंय, नागरिक जखमी झालेत, हे सगळं दुःखद असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. युद्धामुळे पिकांचं, जमिनीचं आणि जनावरांचंही प्रचंड नुकसान, हानी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. युद्ध आता तरी संपावं अशी इच्छा इथले शेतकरी व्यक्त करतायत. युक्रेनच्या पोलिसांनी रविवारी डोन्स्क प्रदेशातल्या पोक्सग्रोव या शहराच्या निवासी भागात करण्यात आलेल्या हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ शेअर केला. या भागामध्ये इस्कंदर 5 टाईपच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचं डोन्स्क प्रदेशाचे पोलीस प्रमुख रुसलान ओसिपेंको यांनी म्हटलंय. हल्ल्यात मोठ्या प्रमाणात निवासी इमारतींचं नुकसान झालंय आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं त्यांनी सांगितलं. युक्रेनच्या सैन्यानं रशियन Su-34 लढाऊ विमानाचे अवशेष असल्याचं फुटेज प्रसिद्ध केलं. युक्रेनच्या अँटीक्राफ्ट एअरक्राफ्टनं हे विमान पाडलं होतं आणि विमान ज्या सैनिकांना सापडलं त्यांनी हा व्हिडिओ त्यावेळी शूट केला होता. या व्हिडिओचं नेमकं ठिकाण आणि तारीख मात्र या दरम्यान सांगण्यात आली नव्हती. आता बघणार आहोत इतरही बातम्या. परिचारिकांच्या संपाबद्दलची देखील बातमी आपण बघतो आहोत आणि बातमी आहे मिनेसोटामधली. अमेरिकेच्या मिनेसोटामधल्या हजारो परिचारिकांनी सोमवारी 3 दिवसांच्या संपाला सुरुवात केली, ज्यात कमी पगार आणि कोरोना काळात कर्मचारी संख्या कमी झाल्याच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरून त्यांनी रोष व्यक्त केला. मिनियापोलिस आणि दुलुथ भागातील 7 आरोग्य सेवांमधल्या 15,000 परिचारिका यात सहभागी झाल्यात. यामुळे प्रभावित झालेल्या रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की तात्पुरत्या स्वरूपात परिचारिकांची भरती करण्यात आली. आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याची त्यामुळे अपेक्षा ते व्यक्त करत होते. रुग्णालय आणि संपावर आलेल्या परिचारिकांचं मात्र म्हणणं वेगळं आहे. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हे देखील संपाचं महत्त्वाचं कारण आहे. मिनेसोटा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षांनी म्हटलंय, अपुऱ्या कर्मचारी संख्येला तोंड देण्यासाठी सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणं आवश्यक आहे, अन्यथा रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी संख्या आणखीन घटत जाईल असंही त्या म्हणाल्या. क्रोएशियाची राजधानी जाग्रेबमध्ये शनिवारी सरकारविरोधी आंदोलन करण्यात आलं. 1000 सरकारविरोधी आंदोलक यावेळी एकत्र आले होते. नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना भ्रष्टाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलक एकत्र आले. आंदोलक कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते, पण कोविड लसी आणि पासेसचा विरोध करणाऱ्या गटानं या निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांचं रोजचं आयुष्यही कठीण झालंय, त्याचाच संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोप फ्रान्सिस या आठवड्यात कझाकस्तानच्या दौऱ्यावर आहेत, कारण युक्रेनमधल्या युद्धाचं समर्थन करणाऱ्या रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांना भेटण्याची आणि शांततेची विनंती करण्याची संधी यामुळे मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कझाकिस्तान प्रायोजित जागतिक धार्मिक नेत्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठीचा हा दौरा आहे. कोरोनानंतरच्या जगात आंतरधर्मीय संवादाला चालना देणं या परिषदेचं मूळ उद्दिष्ट आहे. पण रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातल्या नेत्यांना शांततेत ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूड फोटोशूटच्या बाबतीत रणवीर सिंगनं एक मोठा खुलासा केलाय. रणवीरनं 29 ऑगस्टला मुंबई पोलिसांसमोर जबाब दिलेला होता आणि या जबाबातील काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. फोटोशूट केलेल्या फोटोजसोबत छेडछाड करण्यात आल्याचं रणवीरनं म्हटलेलं आहे. ज्या प्रकारचे फोटो व्हायरल झालेत तशा प्रकारचे फोटो काढलेच नव्हते असा जबाब रणवीरनं दिलाय. फोटो मॉर्फ करून व्हायरल केले गेल्याचा आरोपही रणवीरनं केलाय. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्डरिंग प्रकरणी आता अभिनेत्री नोरा फतेही हिची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. कालच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल 8 तास चौकशी झालेली होती. नोरा फतेही आज सकाळी ईडी कार्यालयात हजर राहू शकते. सुकेश चंद्रशेखरनं पिंकी इराणीच्या माध्यमातून काही अभिनेत्रींशी संपर्क केलेला होता आणि त्याच पिंकी इराणीची आणि नोरा फतेही या दोघींची आज आमने सामने समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. याआधी देखील 2 सप्टेंबरला नोराची आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल 6 तास चौकशी करण्यात आलेली होती आणि या चौकशीच्या वेळेला नोराचा जबाब नोंदवण्यात आलेला होता. पिंकी ईरानी अभी आई हुई है, तो कुछ कॉन्ट्रडिक्शंस आ रहे हैं इनके स्टेटमेंट्स में, तो दोनों को कन्फ्रंट कराने के लिए और क्या सच है उसको उगलवाने के लिए कल नोरा को बुलाया गया और पिंकी भी साथ में रहेगी. दोनों का इंट्रोगेशन होना है. कुछ 1-2 चीज़ बची हुई हैं जिसको हमें क्लैरिफाई करना है, इसलिए दोबारा बुला के और पिंकी के बयान के साथ उसको कोरोबरेट और कन्फ्रंट करना है, इसलिए बुलाया.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. ठकसेन सुकेश चंद्रशेखरच्या खंडणी वसुली प्रकरणी जॅकलिन चांगलीच अडचणीत आलेली आहे. सुकेशच्या कारवायांविषयी जॅकलिनला माहिती होती असा पोलिसांना संशय आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कमी होत नाहीयेत. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणी दिल्ली पोलिसांच्याकडून जॅकलिनची कसून चौकशी केली जाते. खरं तर जॅकलिनला पोलिसांनी यापूर्वी 3 वेळेला समन्स बजावलं होतं, पण काही ना काही कारणांमुळे ती चौकशीला हजर राहू शकली नव्हती. अखेर बुधवारी ती दिल्ली पोलिसांच्या समोर चौकशीला हजर झाली. पोलिसांच्याकडून जॅकलिनच्या सोबतच पिंकी इराणीची सुद्धा चौकशी केली जाते, कारण जॅकलिन आणि सुकेशमध्ये पिंकी इराणी ही मध्यस्थ होती. पिंकीनं जॅकलिनची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली. ठकसेन सुकेश चंद्रशेखरनं पिंकी इराणीच्या मार्फत जॅकलिनला कोट्यवधी रुपयांची गिफ्ट दिली असं तपासात उघड झालंय. त्यामुळे आता जॅकलिन आणि पिंकी इराणीची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येते. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांच्या एका टीमकडून जॅकलिनची चौकशी करण्यात आली. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ठकसेन सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगाची हवा खातोय. पण सुकेशमुळे जॅकलिन चांगलीच अडचणीत आली आहे. सुकेशच्या खंडणीखोरीची जॅकलिनला माहिती होती असा पोलिसांचा आरोप आहे आणि त्यामुळेच दिल्ली पोलिसांच्याकडून तिची चौकशी केली जाते. खरं तर या प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहची सुद्धा ईडीनं 7 तास चौकशी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरतमधल्या एका कंपनीनं खानदेशींना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 4000 जणांची फसवणूक झाल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे शुकुल ग्रुप ऑफ कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पहिल्या गुन्ह्यात 17 कोटींपेक्षाची अधिकची फसवणूक झाल्याचं उघड झालंय, तर दुसरीकडे या सगळ्या गुन्ह्याची व्याप्ती ही 75 कोटींपेक्षा अधिकची असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली असून अजूनही 4 आरोपी फरार आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन परिषदेसाठी उपस्थित राहण्याच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ही शिखर परिषद उझबेकिस्तानमधल्या समरकंद इथं होतीये. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ उपस्थित असतील. यावेळेला पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर दोघांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असेल. पंतप्रधान मोदी जिनपिंग यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक करण्याची शक्यता आहे. या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र G20 मध्ये सहकार्य, आशिया आणि प्रशांत भागातील परिस्थिती, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत शिखर परिषदेमध्ये उपस्थित राहणार असल्याची ही बाब अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण शिखर परिषदेच्या शेवटी पंतप्रधान मोदी 2 वर्षांसाठी SCOचं रोटेशनल अध्यक्षपद देखील स्वीकारणार आहेत. गोवा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालाय. गोव्यातल्या काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी थेट भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही ऑपरेशन लोटस यशस्वी ठरताना दिसतंय. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. गोवा काँग्रेसमध्ये भूकंप. काँग्रेसला मोठं भगदाड. एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा, तर गोव्यात काँग्रेस छोडो अभियान. गोवा काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपमध्ये. गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी. एकीकडे देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी भारत जोडो यात्रा अभियानाची सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडू इथून या यात्रेचा शुभारंभ झालाय.
तर दुसरीकडे गोव्यातील काँग्रेस आमदारांनी काँग्रेस छोडो अभियान राबवत गोवा काँग्रेसमध्येच भूकंप घडवून आणलाय. गोवा काँग्रेसमधील 11 पैकी 8 आमदारांनी काँग्रेसचा हात सोडत हाती कमळ घेतलंय. त्यामुळे हा पक्ष प्रवेश गोवा काँग्रेसला फार मोठा धक्का समजला जातोय. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं नेतृत्व आणखी प्रखरपणे उभरून आलेलं आहे. तर गोवा भाजपला आणखी बळ मिळाल्याचं बोललं जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बुधवारी दुपारी या 8ही काँग्रेस आमदारांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय. गोवा भाजप अध्यक्षांनी त्यांचं भाजपात स्वागत करताना मोदींच्या नेतृत्व आणि विकासावर विश्वास व्यक्त केल्याचं म्हटलंय. गोंया भितर ज्या तरेन देशभरा भितर भारतीय जनता पार्टी बऱ्या तरेन काम करता केंद्राक आनी गोंयांत, आनी ताका लागून देशभर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या राजकीय पार्टींचे पुढारी हे भारतीय जनता पार्टीन प्रवेश करतात. गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे 2/3 आमदार भाजपत गेलेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कायदा लागू पडणार नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे विजन जे आसा नव भारत निर्माण करप आणि गोंयच्या विकासा खातीर ते म्हणजे सरकारात ते आयल्या, तांच्यांनी सपोर्ट केला. हांव तांचे सगळ्यांचे स्वागत करता. देशा गोंय बी फुडें व्हरपा खातीर सातत्यान तांचो तेंको हो निश्चितच रित्या गोंयच्या विकासात एक ऐतिहासिक निर्णय ठरतलो. गोवा विधानसभेमध्ये एकूण 40 सदस्य संख्या आहे. गोवा विधानसभेत सध्या काँग्रेसच्या 8 आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचं संख्याबळ 20 वरून थेट 28 वर पोहोचलं. तर काँग्रेसकडे 11 वरून फक्त 3 आमदार उरले. त्याशिवाय महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाकडे 2, गोवा फॉरवर्ड पक्षाचा 1 आमदार आहे. तर अन्य पक्षांकडे 6 जागा आहेत. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा गोळा करायचा आणि पैशाच्या भरोशावर देशामध्ये राजकारण जे सुरू आहे त्याचा प्रत्यय आहे. याला काही आता वेगळं या पद्धतीचा हा चमत्कार झालेला आहे असं कोणी मानायचं गरज नाही. ही भाजपची जी घाणेरडीची राजकारणाची परंपरा आहे त्या परंपरेचं हे दर्शन आहे. जुलै महिन्यात देखील भाजपनं काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी 11 पैकी 5 आमदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसनं वेळीच सतर्कता दाखवत ही गळती थांबवली होती. मात्र अखेर सप्टेंबरमध्ये भाजपला गोवा काँग्रेसमध्ये भगदाड पाडण्यात यश आलं आणि गोवा भाजपचा गड आणखी भक्कम झालाय. एकीकडे राहुल गांधी देशात भारत जोडो यात्रा काढाय आणि त्या दरम्यान काँग्रेसचे 8 आमदार भारतीय जनता पक्षासोबत जात असल्यामुळे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला देखील धक्का बसलेला आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.